नमस्कार मंडळी, 21 जानेवारीचा तो हिरे माझा मित्वाचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलं की ईश्वरी अगदी टोकावरती आलेली असते आणि अर्णव तिला पाहतो आणि जोरात खेचतो आणि खेचल्यानंतर दोघेही खाली गच्चीवरतीच पडतात. आणि हे सगळं पडल्यानंतर सगळेजण जमा होतात की अरे हे सगळे कसं काय पडले म्हणून. अंजली म्हणते बापरे हे कसे काय पडले. आता अंजली वगैरे सगळेजण पाहत असतात. आता अर्णव ईश्वरीवरतीच ओरडतो आणि म्हणतो अक्कल आहे का, खाली पडली असतीस तर जीव गेला असता ना तुझा. आता अर्णव ईश्वरीवरतीच ओरडतो. अंजली म्हणते अरे उठवा त्यांना, उठवा, थांबा जरा मी पाणी आणते. म्हणून अंजली पाणी आणण्यासाठी जाते. आता इतक्यातच ईश्वरी अर्णवला म्हणते तुमची सुटका झाली असती ना सर, नकोय का तुमची सुटका करून घ्यायला, असं ईश्वरी म्हणते. अर्णव तिला काहीच बोलत नाही. पुढे ईश्वरी म्हणते की सर मी पाहिलंय तुम्हाला की माझी काळजी आहे तुम्हाला, असं ईश्वरी म्हणत असते. आणि हे दोघंजण सुद्धा अगदी जसे पडलात तसेच पडून राहतात बराच वेळ आणि उठतच नाहीत अजिबात. आणि हे सगळं मामी बघत असते. मामीने तर एवढं घाण तोंड केलेलं असतं. अंजली पुन्हा पाणी घेऊन येते आणि म्हणते अरे अजून काय, उठा, किती वेळ झोपलायत तुम्ही, असं म्हणून आता सगळेजण त्यांना उठवतात. दोघेही उठून बसतात. आता उठल्यानंतर आपण पाहतोय की वल्लरी नेहमीप्रमाणे एवढं तोंड करत असते आणि इतक्यातच पतंगाचा जो धागा असतो तो अजूनही अर्णवच्या हातातच असतो. तो खेचला जातो आणि अर्णवच्या हाताला एकदम चीर बसते. हातात ती चीर बसल्यानंतर सगळेजण तर मामा तर डोक्याला साथ लावतात. अंजली म्हणते अरे बापरे, जे सगळ्यांना असं होतं की याला काय अजून लागलं म्हणून. आता ईश्वरी पटकन त्याचं बोट हातात घेते अर्णवचा आणि तोंडात घालते, कारण त्यातून रक्त यायला लागलेलं असतं ना म्हणून. आता अर्णव सोबतच घरातले सगळे मंडळी हे सगळं पाहत असतात. अंजली म्हणते अरे हे काय करताय तुम्ही दोघं, नशीब चिंटू वेळेमध्ये आलाय ते, नाहीतर पडली असती ईश्वरी खाली. नम्रता सुद्धा म्हणते खरंच आपल्या कोणाचं तर लक्ष सुद्धा नव्हतं. अंजली म्हणते मग हे बघतच नाहीत अजिबात म्हणून. आता मामा म्हणतात हे बघा काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आहे. आणि हे बघ अर्णव कुठेही असला ना तरी चांगल्या नवऱ्यासारखं त्याचं लक्ष कायम स्वतःच्या बायकोकडेच असतं काय, असं म्हणत असतात. आकाश सुद्धा म्हणतो की ऑफकोर्स म्हणून. आता ईश्वरी तिरक्या नजरेने वल्लरीकडे बघते, जेणेकरून तिला वल्लरीला हे प्रूफ करून दाखवायचं होतं की अर्णवचं तिच्यावरती खरं प्रेम आहे की नाही, त्याला काळजी आहे का नाही. आणि आता हे तिने सिद्ध केलेलं असतं. आणि आता आपण पाहतोय की ईश्वरी त्याचं बोट सोडते, कारण त्यातून रक्त येऊ नये म्हणून ते पटकन तोंडात धरलेलं असतं. आता अर्णव मामा अजून कॉम्पिटिशन करायची आहे का, तर मामा म्हणतात नाही 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 बस, आता आज भुका लागल्यात, आता चला घरी, असं म्हणून अंजली म्हणते अरे उठवा त्यांना. आता लगेचच मामा उठवतात अर्णवला. आणि आता सगळे गेल्यानंतर आपण पाहतोय की अर्णव उभारलेला असतो आणि अजूनही ईश्वरी खाली बसलेली असते. आता अर्णव फक्त ईश्वरीच्या समोर त्याचा हात धरतो, हात समोर असा फक्त ठेवतो की लगेचच ईश्वरीला कळतं की अर्णव तिला हात देतोय म्हणून. आता ईश्वरी त्याचा हात पकडते आणि उभी राहते. आता हे सगळं वल्लरी बघत असते. आता अर्णव जास्त काही न बोलता तिथून निघून जातो. आपण पाहतो की आता अर्णव तिथून निघून गेलेला असतो खाली. आता वल्लरी पण चाललेली असते की लगेच ईश्वरी म्हणते मामी थांबा, म्हणून मामीला थांबवते. आणि आता ईश्वरी मामीच्या जवळ येते आणि म्हणते की पाहिलं सरांना माझी खरंच किती काळजी आहे ते, आता हे तिनं सिद्धच करून दाखवलेलं आहे. आणि आता ईश्वरी पुढे म्हणते की आणि ही काळजी प्रेमातूनच येते मामी. आता मामीचं तोंड तर खूपच घाण झालेलं असतं. ईश्वरी म्हणते की त्यामुळे यापुढे आमच्या नात्याबद्दल शंका घ्यायची नाही. आता ईश्वरीने चांगलीच ताकीद दिली आणि आमच्यामध्ये भांडणं लावायची तर बिलकुलच नाही तर मामी. आणि म्हणते की आत्ता जो पाहिलात ना तर हा तर एक फक्त ट्रेलर होता, ट्रेलर मामी, आणि आमच्या प्रेमाचा हा फक्त ट्रेलर होता आणि अजून पिक्चर अजून बघायची इच्छा तुम्हाला नसेलच नाही का, असं ईश्वरी म्हणते. की वल्लरी तिच्यासमोर बोट पुढं करते बोलण्याला. ईश्वरी पण तिचं बोट घट्ट पकडते आणि म्हणते की मामी ऊन आहे खूप, चक्कर येईल तुम्हाला, गरगरेल तुम्हाला, चला खाली, असं म्हणून ईश्वरी तिचा हात सोडते. आणि आता ईश्वरी स्वतः पुढे निघून जाते. वल्लरी एकटीच असते संतापलेली आणि वैतागलेली ईश्वरी, कारण ती हरलेली असते ना आता ईश्वरीच्या समोर म्हणून. आणि आपण पाहतोय की आता ही वल्लरी आहे ना ही सुद्धा खाली निघून जाते. मग आणि इकडे दुसरा सीन आपण लगेच पाहतोय की अर्णवच्या बोटाला पतंगाचा जो धागा असतो ना तर तो एकदम चिरून गेलेला असतो. आणि अर्णव रूममध्ये येऊन स्वतःच्या बोटावरती एक कापूस ठेवतो. आता ईश्वरी रूममध्ये येते आणि हे बघते की अर्णवला जमत नाहीये एका हाताने बँडेज बांधायला, म्हणून ईश्वरी म्हणते सर मी बांधते. तर अर्णव म्हणतो की नाही काही गरज नाही म्हणून. ईश्वरी म्हणते सर किती हट्टीपणा करताय. तर अर्णव म्हणतो की हट्टीपणा मी नाही, हट्टीपणा तू करते. ईश्वरी म्हणते अहो सर तुम्हाला एका हाताने जमणार आहे का बँडेज करायला, ऐका ना सर जरासं.
अर्णव काही केले ऐकत नाही. शेवटी ईश्वरी जी आहे तर त्याचा हात खेचून घेते आणि आता स्वतः ते बँडेज करायला लागते. पहिल्यांदा तर ती त्याच्या जखमेवरती कापूस ठेवते, पुन्हा पट्टी बांधत असते. आता ती पट्टी फक्त ती गोल गोल फिरवत असते, पण त्यासाठी एवढा वेळ लावते बापरे. याच्यामध्ये खूपच सारे डायलॉग्स घेतलेले आहेत नुसती पट्टी बांधताना, आणि शेवटी पट्टी तर बांधून होतच नाही. त्यामुळे आजचा भाग टीव्हीवरती नक्की पहा. आणि हो, माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज प्रेक्षकांना अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणखीन खूप सबस्क्रायबरची गरज आहे. आणि सगळे प्रेक्षक नुसते रिव्ह्यू तर पाहतात पण अजिबात सबस्क्राईबच करत नाहीत. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एखादं लाईक करत जावा. आपण पाहतोय की आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर, या सगळ्या गडबडीत राहून जाईल म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते असं म्हणत असते, आणि म्हणते की पुढे थँक्यू म्हणून. आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो थँक्यू, आणि म्हणतो की अर्णव ईश्वरीला म्हणतो की थँक्यू मला नको म्हणूच, थँक्यू म्हणायचं असेल तर आरशासमोर जा आणि थँक्यू म्हण असं अर्णव, आणि सॉरी म्हण, सॉरी म्हण म्हणतो आरशासमोर जाऊन. आता अर्णव म्हणतो आरशासमोर जाऊन सॉरी म्हण, कारण तू खूप स्टुपिडसारखी वागलीस. त्यावरती ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही मला काही सांगितलं ना तर मी करीन आरशासमोर जाऊन करायला, पण काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का सर तुम्हाला, तर आरशामध्ये सुद्धा सर तुम्हीच मला दिसता. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताच आहात तर मी जाऊन आरशासमोर सॉरी म्हणते तुम्हाला, असं ईश्वरी म्हणत असते. आणि आता अर्णव हात सोडवायला लागलेला असतो. आता ईश्वरी म्हणते सर 1 मिनिट, आणि पुढे म्हणते की सर एक मिनिट, तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही माझा जीव वाचवला म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणते म्हणून. आणि पुढे म्हणते की तसं नाही सर, अजिबात तसं नाही आहे. आणि म्हणते की आज एक सर खूप मोठी गोष्ट घडली म्हणून. आता अर्णव म्हणतो की काय घडले आज म्हणून, तर त्यावरती ईश्वरी म्हणते की तुम्हाला माझी खूपच फिकीर आहे हे मला लक्षात आले म्हणून, आणि तुमची ही फिकीर आहे ना ती तुमच्या रागापेक्षा मोठी आहे. त्यावरती अर्णव म्हणतो फिकीर आणि माय फूट असं म्हणतो, आणि उठून डायरेक्ट उभा राहतो. तर बोटाची पट्टी अजून बांधलेलीच नसते. आता अर्णव उठून जरा थोडंसं पुढे चालत जातो. ईश्वरी आहो म्हणून ओरडते, तर अजून बोटाची पट्टी जी आहे तर त्याचं एक टोक ईश्वरीच्या हातात असतं. ईश्वरी म्हणते की बघा सर, आपल्या नाताचं एक टोक तुमच्या हातात आणि दुसरं टोक माझ्या हातात आहे असं ईश्वरी म्हणत असते. पण अर्णव खूपच भयंकर चिडलेला असतो त्या सगळ्या फोटो प्रकरणावरून, त्यामुळे तो अजिबातच ईश्वरीशी नीट वागत नाही. ईश्वरी पुढे म्हणते की एक टोक तुमच्या आणि एक टोक माझ्या हातात आहे, म्हणजेच यातून सुटका नामुमकिन आहे असं अर्णवला म्हणत असते. आता चिडलेला अर्णव बघा पुढे काय करतो ते. आता अर्णव डायरेक्ट तिच्याकडे वळतो. आता तिच्याजवळ येतो आणि काय करतो की तिथे टेबलवर असणारी कात्री तो अर्णव घेतो. आणि आता ईश्वरीला म्हणतो की एकदा ठरवलं ना की आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी आयुष्यातून आपण काढून टाकू शकतो किंवा आपल्याला काढून टाकता येतात असं म्हणून आता तो टेबलवरची कात्री घेतो आणि ती जी पट्टी असते ना ती अगदी त्याच्या बोटापासूनच मधूनच कट करून टाकतो. बाकी सगळी पट्टी ईश्वरीच्याच हातात राहते. आता अर्णवने अशी पट्टी कट करून टाकल्यानंतर ईश्वरीला थोडंसं वाईट वाटतं, आणि आता अर्णव काही न बोलता पट्टी कट करून तिथून निघून जातो. आणि आपण पाहतो की अर्णव गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर, इतकं सोपं नसतं होते, मला खात्री आहे. आणि म्हणते की तुमच्या मनाची एकदा का जखम भरली ना की त्यानंतर तुम्ही सगळं काही तुम्ही छानच कराल असं ईश्वरी म्हणत असते. आणि आता आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की क्लाउड किचनला आकाश नम्रताला सोडायला आलेला असतो. खूप रात्र झालेली असते आणि सुप्रिया नेहमीप्रमाणे टेन्शनमध्ये असते. आता नम्रता गाडीतून उतरते. आकाश तिला म्हणतो आहे काकू, पण सुप्रिया आकाशला दाद देत नाही अजिबात. आणि नम्रताला म्हणते मग काय हे किती उशीर, त्यावर नम्रता म्हणते आई अगं निघायला उशीर झालेला म्हणूनच सरांना म्हटलं मला क्लाउड किचनला सोडा, मी आणि आई एकत्रच घरी जाऊ. आता यावरती आकाश म्हणतो हो काकू, आणि मला पण वेळ होता म्हणून मी सोडायला आलो, नम्रताला ड्रॉप करायला मी आलो असं आकाश सांगतो. आता सुप्रिया अजिबात आकाशी काही बोलत नाही. आता आकाश म्हणतो की एनिवे तुम्हा दोघींना घरी मी ड्रॉप करू का, तर सुप्रिया म्हणते नाही नको जाऊ आम्ही. आता असं म्हणल्यानंतर पुढे सुप्रिया म्हणते की आम्हाला गाडीची सवय नाही आहे, हेच बरं आहे म्हणून. आता आकाश म्हणतो की ओके नो प्रॉब्लेम, मी निघतो. कारण आता कळालेलं असतं आकाशला सुद्धा की सुप्रिया नक्की काहीतरी टेन्शनमध्ये म्हणून. आकाश म्हणतो की बाय नम्रता म्हणून आता आकाश तिथून निघून जातो. आता आकाश गेल्यानंतर सुप्रिया आतमध्ये येते, म्हणजे क्लाउड किचनच्या आतमध्ये येते. आता नम्रताला खूप वाईट वाटतं की आकाशशी त्याची आई असं बोलली आहे म्हणून. नम्रता आतमध्ये येते आणि म्हणते की आई, आता ते सुप्रिया काहीच बोलत नाही. पुन्हा म्हणते आई ते एवढी मला सोडायला आले आणि तू फारसं त्यांच्याशी काहीच बोलली नाहीस म्हणून. आता सुप्रिया गप्पच असते. नम्रता म्हणते अगं बोल ना. त्यावरती सुप्रिया आता तिच्याकडे वळते आणि म्हणते की नमू मला अगोदर सांग की तुला इतका उशीर का झाला म्हणून. तर नम्रता म्हणते आई अगं मी इशूकडेच तर होते. सुप्रिया म्हणते मान्य मला की तू इशूकडेच होते, पण तिचं सासर आहे ग ते, आणि
असं तिथे इतक्या वेळ थांबणं बरोबर दिसत नाही. त्यावर नम्रता म्हणते आई अगं किती काळजी करतेस तू. सुप्रिया म्हणते काही कारणं आहेत त्याला, लोक बोलायला लागली ना की 10 तोंडांनी बोलतात ग लोक, असं सुप्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की हे बघ नमू, तू माझं ऐक, पुढचे काही दिवस क्लाउड किचनला येऊच नको, मला जेवढं काही होईना तेवढं मी सांभाळते. नम्रता ओरडते ना जोरात, काय अगं या सगळ्याचा आणि क्लाउड किचनला न येण्याचा काय संबंध आहे. सुप्रिया म्हणते नमू ऐक ग, मी सांगते तेवढं ऐक प्लीज. आता नम्रताच ओरडून म्हणते आई प्लीज, मी नेहमी तुझंच ऐकत आली आहे, अगं मला कळू तर दे तुझ्या मनात नेमकी कसली भीती येते. ठीक आहे, मान्य आहे मला की मी थांबली इशूकडे, झाला मला थोडासा उशीर, पण मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही आहे का आई. सुप्रिया ओरडते ना बास म्हणून आणि म्हणते की उद्यापासून तू क्लाउड किचनला येणार नाही आहेस. आणि लगेच नम्रता म्हणते की आई मला खरंच एक गोष्ट सांग बरं, तू मी आकाश सरांसोबत आलेलं तुला आवडलेलं नाही आहे का, आमच्या दोघांची मैत्री तुला चुकीची वाटते आहे का. त्यावरती सुप्रिया म्हणते नमो, मी तुझी आई आहे, मी समजून घेईन ग बाळा तुला, पण हे लोक नाहीत समजून घेणार तुला. आणि पुढे म्हणते की अगं आणि अजून लग्न व्हायचंय बाळा तुझं, आणि हे वयच असं असतं की कधी तू मैत्रीच्या पलीकडे जाशील हे तुला सुद्धा कळणार नाही. नम्रता म्हणते आई अगं मला कळते तुझी काळजी, माझं आधी लग्न मोडल्यामुळे आपली जी बदनामी झाली ना ती मी सुद्धा नाही विसरलेली अजून, अगं पण तू या सगळ्याचा इथे संबंध नको लावूस प्लीज. त्यावरती लगेचच सुप्रिया म्हणते संबंध मी नाही ना लोक लावतील आणि मला तेच नेमकं नको आहे. आणि आकाशचं म्हणशील तर असं कितीच ओळखतोय आपण त्याला, अजूनही त्याच्या आईला साधी मी भेटली सुद्धा नाही. त्यावर नम्रता म्हणते आई अगं ही माणसं आपल्यासाठी परकी आहेत का, आपल्या इशूचं सासर आहे ते, आणि जिजूंना तर आपण ओळखतोच ना गाई. आता यावरती सुप्रिया म्हणते नमो माझ्याशी वाद घालू नकोस. नम्रता म्हणते आई तुला आणि बाबांना त्रास होईल ना, असं मी काही करणार नाही, यावर तुझा विश्वासच नाही आहे का. सुप्रिया म्हणते विश्वास आहे म्हणून वेळीच तुला मी सावध करते बाळा, आणि आता इथेच थांब, या विषयावरती मला आता आणखीन काही बोलायचं नाही आहे. आता चिडलेली सुप्रिया बघून नम्रता म्हणते आई तू जरा जास्तच काळजी करते असं वाटत नाही आहे का तुला. सुप्रिया तर ओरडते ना नमो, सांगितलं ना तुला या विषयावर मला आता आणखीन काही बोलायचं नाही आहे म्हणून, कळलं का तुला. असं जोरात आता सुप्रिया तिच्या अंगावर ओरडते आणि म्हणते की चल घरी म्हणून. आता नम्रता म्हणत असते आई ऐक ना आई ऐक ना, पण सुप्रिया काही ऐकत नाही. सुप्रिया पुढे निघून जाते आणि आता नम्रता बिचारी रडत तिथंच एकटी उभी असते. आता तीही जाते घरी. आपण आता पाहतोय दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन. आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव जो आहे तो शिर्केंशी फोनवर बोलत असतो आणि आता डायनिंग टेबलवरती येतो कारण त्याला नाश्ता करायचा असतो. आता फोनवरती बोलत म्हणतो अनिताताई माझा ब्रेकफास्ट द्या, आणि पुन्हा फोनवरती बोलतो तर किचनमध्ये अनिताताई नसतात, फक्त ईश्वरीच असते. तर ही अर्णव तिच्याकडे बघून मुद्दाम म्हणत असतो की अनिताताई माझा ब्रेकफास्ट द्या ना प्लीज, आणि पुन्हा शिर्की बोला ना म्हणून फोनवरती बोलत असतो. आता ईश्वरी बघा याची इथे किती मजा घेते ते. आता ईश्वरी लगेचच बीटरूटचा ज्यूस बनवून ते अर्णवच्या शेजारीच्या टेबलवरती येऊन बसते आणि म्हणते की सर ओरडू नकात बरं अजिबात, आणि ताई सब्जी मंडीमध्ये गेल्यात कारण त्यांना भाजी घ्यायची होती म्हणून असं म्हणते. मग अर्णव म्हणतो माझा ब्रेकफास्ट, तर ईश्वरी म्हणते की मी बनवला असता पण तुम्ही माझ्या हातचा ब्रेकफास्ट खाल्ला नसताना म्हणून मी बनवला नाही, आणि अनिताताईंना सांगायचीच विसरले की मी आज तुमचा ब्रेकफास्ट बनवणार नाही आहे म्हणून, बाकी सगळ्यांचा झाला आहे, मी पण आज ब्रेकफास्ट करणारच नव्हते, ज्यूसच पिणार आहे, आणि म्हणून असं म्हणून उगीच हसत तो ग्लास आहे तो जवळ घेते. आणि आता आपण बघतोय की अर्णव ओरडायला लागतो ताई ताई म्हणून, आजी ताई असा ओरडत असतो. ईश्वरी म्हणते सर डेसिबल लेवल जरा कमी, ताई आणि आजी दोघीही देवळामध्ये गेल्यात. आता अर्णव ओरडायला लागतो आकाश, तर ती म्हणते की जिमला गेलेत भाऊजी, आणि स्वतःच ओरडायला लागते मामा मामी, दोघेही मामांच्या मित्राच्या घरी गेले असं ईश्वरी म्हणते, आणि म्हणते की आपण दोघेच आहोत घरामध्ये, आणि पुढे म्हणते की बरं सर मी सुरू करते सॉरी. ईश्वरी अर्णवला म्हणते काय ना की पोटामध्ये ना कावळ्यांचं म्युझिक कॉन्सर्ट सुरू झालं आहे असं म्हणते. आणि आता मुद्दा म्हणूनच तो ग्लास जो आहे ना तर तो ज्यूसचा तो मुद्दाम जवळ घेते पिण्यासाठी. आणि आता आपण पाहतो की लगेच आता ईश्वरी कशी मस्त ॲक्टिंग करते ते. ईश्वरी म्हणते हे भगवान मी तर याच्यामध्ये चाट मसाला घालायचं विसरलेस, आणि त्याच्या अगोदर म्हणाली असते चला बाबा मस्त हेल्दी बीटरूट ज्यूस, आणि एक ग्लास तोंडाजवळ नेते आणि म्हणते की हे भगवान
मी तर आता याच्यामध्ये चाट मसाला घालायचा विसरली म्हणून मुद्दाम ग्लास तिथं ठेवते आणि म्हणते की आले मी म्हणून मुद्दाम उठून जाते किचनमध्ये चाट मसाला आणण्यासाठी. आता हे सगळं नाटक करत असते जेणेकरून अर्णवने भुकीच्या पोटी तो बीटरूट ज्यूस प्यावं म्हणून. आणि किचनमध्ये जाऊन पाठीमागे वळून अर्णवकडे बघत असते. आता अर्णवसुद्धा तिच्याकडे एकदा बघतो, एकदा ग्लासकडे बघतो, एकदा तिच्याकडे बघतो, असं करत असतो. अर्णवला तर खूप भूक लागलेली असते. आता ईश्वरीलाही खरंच खूप वाईट वाटत असतं की अर्णवला आपण काही खायला देऊ शकत नाही म्हणून. आता अर्णव शेवटी जागेवरून उठून जातो आणि पुन्हा मागे वळून बघतो त्या ज्यूसकडे. आता ज्यूस तर तिथेच असतो. त्याला वाटत असतं की प्यावं म्हणून, कारण भूक तर खूप लागलेली असते. आता ईश्वरी हे सगळं किचनमधून पाहत असते आणि मुद्दाम बघून न बघितल्यासारखं करत असते. आता अर्णव येतो आणि तो बिटाचा ज्यूस बनवलेला असतो ईश्वरीने, तर तो प्यायला सुरुवात करतो. आणि ईश्वरी हे सगळं किचन बघून खूप खुश होते आणि म्हणते की न खाता मी तुम्हाला जाऊ देणारच नव्हते आज सर. असं म्हणल्यानंतर आता अर्णवने चांगला अर्धा ग्लास बिटाचा रस हा पिलेलाच असतो. आता ईश्वरी सगळी फळं कापून एका डिशमध्ये ठेवलेली असतात आणि आता ती प्लेट घेऊन येते अर्णवच्या समोर. आणि आता तिथे समोर आल्यानंतर की म्हणते की सर थँक्यू. आता अर्णव म्हणतो थँक्यू कशाला, तर ईश्वरी म्हणते तुम्ही ज्यूस पिलात ना म्हणून, तुमच्यासाठीच बनवला होता. आता अर्णवला एवढा राग येतो ना की अर्णव म्हणतो यू. आता ईश्वरी म्हणते सर तुम्ही ज्यूस पितच आहात तर फळं पण खाऊन घ्या, घ्या 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 खा म्हणून लगेच एक फोड त्याला भरवत असते. अर्णव म्हणतो मला नको. ईश्वरी म्हणते सर अहो लहान मुलासारखं काय वागताय. अर्णव म्हणतो लहान मुलासारखं मी नाही तू वागते, सांगितलं ना तुला मी एकदा. त्यावरती ईश्वरी म्हणते सर तुमच्या हाताला लागलं ना म्हणून मी तुम्हाला भरवते असं समजा हवं तर. आता अर्णव म्हणतो आकाश, कारण आकाश आता ईश्वरीच्या पाठीमागे जिमवरून आलेला असतो आणि ईश्वरीला वाटतं हे सगळं खोटं आहे म्हणून. आणि ईश्वरी म्हणते नाही नाही हा सर तुमचे या सगळ्या ट्रिक्स माझ्यावरती काम करणारच नाही आहे, एवढ्या लवकर कसे येतील आकाश भाऊजी जिमवरून, घ्या खा बरं तुम्ही असं म्हणून ईश्वरी ती फळांची जी एक फोड असते तर ती अर्णवला भरवत असते आणि आकाश खरोखरच मागे आलेला असतो. आता आकाश थोडंसं खोकल्यासारखं करतो आणि लगेच ईश्वरी म्हणते अरे बारकी ढेर म्हणून. असं म्हणल्यानंतर म्हणते की आकाश भाऊजी अहो एवढ्या लवकर कसं काय आलात तुम्ही जिममधून. आता आकाश म्हणतो सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं, बट दादा आपल्या कारखान्याचा फोन आला होता, त्यांनी तुला कॉल केला होता पण तुझा फोन बिझी होता. अर्णव म्हणतो काय झालं. आकाश म्हणतो ॲक्च्युली काय झालं ना की रिसेंटली खूप मोठी अमाऊंट काढली गेली आहे बँकेतून म्हणून, आणि एवढा मोठं ट्रान्झॅक्शन म्हणून त्यांना थोडासा डाऊट आलेला आहे. आणि पुढे म्हणतो की आय थिंक इट्स सिरियस म्हणून. अर्णव म्हणतो की त्यांनी तुला चेक नंबर्स पाठवलेत का. आकाश म्हणतो हो. अर्णव म्हणतो ऑल राईट, मी कधीही चेक देताना चेकबुकवरती मी नंबर्स लिहितच असतो. आकाश म्हणतो पण मी स्टडीमध्ये चेक करून आलो आहे, तिथे चेकबुकच नाही आहेत. अर्णव म्हणतो माझ्या रूममध्ये असतील, मी चेक करून येतो. आता आकाश, अर्णव आणि ईश्वरी तिघीही ते आता अर्णवच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतात. आपण पाहतोय की आता अर्णव रूममध्ये येतो, कपाट उघडतो, सगळे ड्रावर्स लॉकर सगळे काही चेक करतो पण त्याला काही तिथे चेकबुक सापडतच नाही. आता आकाश आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे पाहतात. अर्णव खूप शोधतोय पण त्याला चेकबुकच सापडत नाही. अर्णव म्हणतो चेकबुक तर इथंच होतं पण सापडत नाही आहे. असं अर्णव म्हणल्यानंतर ईश्वरीला म्हणतो की तू बघितलंस का कुठे, तर ईश्वरी म्हणते नाही सर मला नाही माहिती. आता अर्णव म्हणतो की स्ट्रेंज, असं कसं काय चेकबुक कुठे जाऊ शकतो. आता आकाश म्हणतो चेकबुक इकडे नाही आहे तर मग गेलं कुठे. आता या तिघांनाही प्रश्न पडलेला असतो ना की अरे हे नक्की झालं कसं काय म्हणून. अर्णव म्हणतो चेकबुक गायब आहे, दिस इज व्हेरी सिरियस आकाश. आता असं म्हणल्यानंतर तिघांनाही टेन्शन येतं ना आणि अर्णव म्हणतो की बरं मी बँकेत फोन करतो. आता त्या पारस बँकेतील मॅनेजरला फोन लावतो आणि म्हणतो की हाय मी अर्णव राजे शिर्के बोलतोय, म्हणून एक छोटा प्रॉब्लेम झालेला आहे, सात्विक फॅशनचं चेकबुक सापडत नाही आहे, सो तुम्ही सगळे पेमेंट स्टॉप कराल का इमिजिएटली. तर ते बँक मॅनेजर म्हणतात नो प्रॉब्लेम सर, मी आत्ता लगेचच प्रोसेस करतो, पण सर बँकेच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात तर त्यासाठी तुम्हाला बँकेत यावंच लागेल. अर्णव म्हणतो हो नो इश्यूज, मी इमिजिएटली निघतो, पण प्लीज लवकरात लवकर सगळे व्यवहार बंद करा. बँक मॅनेजर म्हणतो हो सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं बँक मॅनेजर म्हटलेला असतो. आता लगेचच अर्णव म्हणतो आकाश मला बँकेत जावं लागणार आहे आणि तोपर्यंत तू सगळ्या पेमेंटची जी काही लिस्ट आहे ना तर ती चेक कर असं आता अर्णव म्हणालेला असतो. आणि म्हणतो की काही संशयास्पद जर का तुला वाटलं ना तर ती मला लगेच कळव असं म्हणल्यानंतर आता आकाश तिथून निघून जातो. आता आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे बँकेमध्ये एक माणूस आलेला असतो. हा तोच माणूस आहे की ज्याला राजेशने काही पैसे दिलेले असतात आणि हा सगळा राजेशचा प्लॅन असतो. हे तर तुम्ही मागच्या काही भागांमध्ये पाहिलेलंच आहात. तर आपण आता पाहतोय की हा माणूस म्हणतो की 50 लाख
त्यावरती बँक मॅनेजरच बँकेतला एक माणूस म्हणतो, तुम्ही नक्की सात्विक फॅशनमधूनच आलात का? तर तो माणूस म्हणतो, हो सर, आणि आय कार्ड असा दाखवतो. आता हा बँकेतला माणूस मनातल्या मनातच म्हणतो की नेहमी तर सात्विक फॅशनमधून ठोंबरे साहेब येतात कॅश काढायला, हा माणूस कोण आहे? आता तर मला हे कन्फर्म करायलाच हवं. असं म्हणतो माणूस म्हणतो, बसा ना तुम्ही, बसा प्लीज बसा, असं म्हणतो. आणि आता त्या माणसाला बसवल्यानंतर की मी आलोच 1-2 मिनिटात असं म्हणून तो माणूस डायरेक्ट मेन जो मॅनेजर असतो ना बँकेचा, ज्याला अर्णवनी पत्ता फोन केलेला असतो, त्याच्या रूममध्ये हा माणूस जातो बँकेतला. बँक मॅनेजरला हा माणूस म्हणतो की सर, सात्विक फॅशनमधून एक माणूस आलाय पण कॅश काढायला, नेहमी जे ठोंबरे साहेब येतात ना तर ते आलेलीच नाही आहेत आणि खूप मोठी अमाऊंट आहे सर, आणि मी काय करू, हा माणूस जरा वेगळाच वाटतोय. तर त्यावरती मॅनेजर म्हणतात, हे बघा, हे सगळं होल्डवर ठेवा, माझं आत्ताच अर्णवराजे शिर्के यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्याला काही रक्कम वगैरे देऊ नका, ते आता यायलाच निघालेले तिकडे, तोपर्यंत बोलण्यात गुंतवून ठेवा, ठीक आहे? असं म्हणल्यानंतर तो माणूस पण ठीक आहे म्हणतो आणि बाहेर जातो. आता इकडे आपल्याला दाखवलेलं आहे अर्णव आणि ईश्वरीचा सण. ईश्वरी म्हणत असते की सर मला असं वाटते ना की या सगळ्यामध्ये राखेचा हात असेल. तर अर्णव म्हणतो, हो मला पण तेच वाटतंय, आणि तो जर काही या सगळ्यामध्ये असेल ना तर आता मी त्याला सोडणार नाही, असं अर्णव म्हणतो. आणि आता आपण पाहतोय की तू रे माझा मित्राचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहतोय की ईश्वरी म्हणत असते की सॉरी अंजली ताई, मला तुमच्या रूममध्ये येऊन अशी शोधाशोध करावी लागते. म्हणून अंजलीच्या कपाटामध्ये ईश्वरी सगळं चेक करायला जाते. तर तिला अंजलीच्या कपाटामध्ये चेकबुक सापडतं आणि ईश्वरी आता ते चेकबुक बघून तर खूपच घाबरते ना, आणि तिला फायनली कळतं की सगळे जे काय आहे तर हे सगळं राजेशच करतो, आता हे कन्फर्म होतं. आणि आता ती चेकबुक घेऊन येणारच असते, इतक्याच राजेश दरवाजामध्ये येतो आणि ईश्वरीला पाहतो आणि ईश्वरीला जबरदस्ती करत असतो की चेकबुक दे म्हणून, आणि ईश्वरी चेकबुक देत नसते. आता दोघांची झटापट सुरू होते आणि आपण पाहतोय इथे ना नक्कीच काहीतरी जबरदस्त घडणार आहे. आपल्याला फक्त उद्याच्या भागामध्ये अर्णव एकदम धावत पळत जोरात असा घराच्या दिशेने आलेला दिसतो आणि समोर काहीतरी दृश्य बघतो आणि एकदम मस्त बघतो. नक्की काय झालं असेल राजेश शिर्केंच्या घरात पाहण्यासाठी अजिबात विसरू नका. आणि माझ्यावरती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन डेली असे रिव्ह्यू पाहायला मिळतील. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.